कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालक कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केलं होतं। आज टिप्पर चालकांनी महापालिकेत जमून याबाबत निवेदन दिलंय। आम्हाला किमान वेतन दिलं जात नाही, पगारासाठी विनंती करावी लागते, अशा विविध मागणीसाठी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी आम आदमी पार्टीमुळे आम्हाला न्याय मिळाला आहे, त्यांनी आमच्याकडून कधीही पैशाची मागणी केलेली नाहीये। आपवर केलेले आरोप चुकीचे असल्याचं टिप्पर चालकांनी सांगितलंय। वेळेवर नाही ना पगार वेळेवर नाही, आणि जे का परवा दिवशी आमचे जे सहकारी ड्रायव्हर होते त्यांनी निवेदन दिलेलं आहे की आणि त्यांनी बोलून दाखवलं आहे की आमच्याकडे पक्षाचे नेते आम आदमी पक्षाने पैसे मागलेत, 500 रुपये मागलेत। हे पूर्णपणे खोटं आहे। कुठल्याही पक्षाच्या नेत्याने आम आदमी पक्ष आपल्या कुठल्याही पक्षाने आम्हाला 500 रुपये द्या असं बोललेले नाहीत। त्यात सर्वजण त्यांनी आम्ही विचारू शकता कुणालाही की तुमच्याकडे कोणी पैसे मागितलेले पक्ष हे पूर्णपणे खोटे सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या बदनामी करायची हे त्यांचं कारस्थान आहे। आज तुम्ही काय निवेदन दिले? आज आम्ही किमान वेतन आम्हाला मिळावं, हाजरी मस्टर आम्हाला जे आमचं हाजरी पुस्तक आहे ते अजून आम्हाला मिळालं नाही, वेळेवर पगार मिळत नाही। परवाच्या निवेदनाला 5 तारखेला पगार का 7 तारखेला होते म्हणून सांगितलेलं, ते पूर्णपणे चुकीचं आहे। पगार ह्या 20 तारखेच्या पुढेच होतो, 26, 27, आणि पटत नसला तर आम्ही स्वतःहून जेवढी ड्रायव्हर आहेत त्यांची बँक स्टेटमेंट आम्ही दाखवू शकतो। एका वर्षात पे पण भरला, बीएपी जागेवर अजून मिळालेलं नाही। येस आहे, आता एकाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला अजूनही त्याला इन्शुरन्स वगैरे काही मिळालं नाही। पुढचा इशारा काय? पुढचा जर आता इथून पुढे जर आम्हाला किमान वेतन मिळालं आणि पूर्णपणे वेळेवर पगार मिळाला, फंड वगैरे वेळेवर जर जमा केलं झालं किमान वेतन प्रमाणे, तर आम्ही काम हायचं करायला तयार आहे सर्व ड्रायव्हर। नसलं तर अजून पण आज आम्ही जर इथे एवढे जण थांबलेलो आहे, आज आम्हाला नोटीस आली, उद्या जर कामावरून काढून टाकलं तर आम्ही उग्र आंदोलन करू। यावेळी संजय राऊत, अमर बावडेकर, अजित पाटील, प्रमोद भाले, दत्ता भातखंडे, कुमार साठे आदी टिप्पर चालक उपस्थित होते।